शरीर शिथिल सोडूया. जर तुम्ही झोपणार असाल तर दोन्ही पायात किंचित अंतर घ्या. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने उघडलेल्या अवस्थेत असू द्या. डोळे हलकेच बंद करूया. एक दीर्घ श्वास आत आणि अतिशय सावकाश बाहेर. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास आत आणि सावकाश बाहेर सोडूया. एक श्वास आत येतो आणि दुसरा बाहेर जातो, त्याला उच्छ्वास असं म्हणतात. आणि ह्या क्रियेला श्वासोच्छ्वास असं म्हणतात. लक्ष श्वासोच्छ्वासावर केंद्रित करूया. मानवी शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र सांगतं की मानवी शरीरात अनेक ग्रंथी म्हणजे ग्लँड्स आहेत आणि त्यातील 7 ह्या सर्वात प्रमुख आहेत. तर आमचं प्राचीन अध्यात्म सांगतं की मानवी शरीरात एकूण 109 चक्र असून 12 अत्यंत महत्वाची आहेत. त्यात 9 सर्वाधिक उपयुक्त आहेत आणि त्यातही 7 ही अत्युत्तम आहेत. आज ह्याच सप्तचक्र जाणीवेचे ध्यान आपण करूया. श्वासोच्छ्वासाकडे लक्ष आहे तसंच चालू ठेवून एक दीर्घ श्वास आत घेऊया आणि सावकाश बाहेर. ओंकाराचं उच्चारण करूया आणि त्यासाठी पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास आत पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास आत शेवटच्या ओंकारासाठी दीर्घ श्वास पुन्हा एकदा आत आपल्या शरीरातील माकड हाड म्हणजे पाठीचा कणा जिथे सुरू होतो तिथे आता आपलं लक्ष देऊया. लाल बुंद रंगाचं 4 पाकळ्यांचं प्रथम चक्र म्हणजे मूलाधार चक्र इथे स्थित आहे. हे चक्र पंचमहाभूतांपैकी पृथ्वी या तत्वाच्या अधिपत्याखाली येतं. श्री गणेश
ही या चक्राची देवता आहे. लम या बीज मंत्राने हे चक्र जागृत होते. ध्यान म्हणजे स्वतःने स्वतःशी संवाद साधणे. स्वतःला सांगूया, मी सुरक्षित आहे, मी सुखरूप आहे, मी उत्साही आहे आणि माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आता सावकाशपणे शरीराच्या पुढच्या भागात नाभीच्या खाली जननेंद्रियांजवळ लक्ष देऊया. इथे 8 पाकळ्यांचे तेजस्वी केशरी रंगाचे स्वाधिष्ठान चक्र आहे. जलतत्वाच्या ह्या चक्राचे अधिपती आहेत सरस्वती सहित श्री ब्रह्मदेव. वम या बीज मंत्राने हे चक्र जागृत होते. मी सृजनशील आहे, मी सकारात्मक विचारांनी पूर्ण आहे, मला सर्वांविषयी आत्मीयता आहे असा भाव मनामध्ये जागा ठेवूया. चेहऱ्यावरचं स्मितहास्य कायम ठेवून शरीराच्या मध्यभागी म्हणजे नाभिस्थानाकडे अवधान देऊया. इथे नाभी चक्र म्हणजेच मणिपूर चक्र आहे. दहा पाकळ्यांचे ऊर्जावान पिवळ्या रंगाचे हे चक्र संपूर्ण शरीराला ऊर्जा प्रदान करते. अग्नितत्वाच्या ह्या चक्राचे स्वामी आहेत श्री विष्णू. रम या बीज मंत्राने हे चक्र जागृत होते. स्वतःला सांगूया, मी ऊर्जायुक्त आहे, मी संतुलित म्हणजे बॅलन्स्ड आहे, माझ्या वागण्या बोलण्याचा इतरांवरती योग्य तो प्रभाव पडतो,
आणि मी नेहमी हसतमुख आहे. वैद्यकशास्त्राप्रमाणे डायबिटीस हा आजार कंट्रोल करणारी ग्लँड म्हणजे ग्रंथी ही शरीराच्या नाभिस्थानापाशीच असते. अर्थातच रम ह्या बीज मंत्राचा सातत्याने जप केल्याने साखर नियंत्रणात राहते, असा अनेकांचा अनुभव आहे. आता वक्षस्थळाच्या मध्यभागी लक्ष देऊया. इथे 12 पाकळ्यांचे कंच हिरव्या रंगाचे अनाहत चक्र आहे. वायू तत्वाच्या ह्या चक्राची श्री महालक्ष्मी ही स्वामिनी आहे. यम ह्या बीज मंत्राने हे चक्र जागृत होते. स्वतःला सांगूया की मी अखिल ब्रह्मांडाविषयी कृतज्ञ आहे. मी स्वतः सकट सर्वांना क्षमा केली आहे. मी सर्व जगत अगदी माझ्या सकट जसे आहेत तसे मनापासून स्वीकारले आहे. कोणीही दोष विरहित नाही आणि इथे कोणीही परिपूर्ण नाही हे समजल्याने मी स्वतःतच अत्यंत आनंदी आहे. हा विचार मनात ठेवून चेहऱ्यावर एक हलकस स्मित नेहमी बाळगूया. आता लक्ष देऊया ते कंठमध्यामध्ये. निळ्या रंगाचं 16 पाकळ्यांचं विशुद्ध चक्र इथे आहे. आकाश तत्वाचं हे चक्र हम या बीज मंत्रांनी जागृत होते. प्रभू श्री कृष्ण हे या चक्राचे अधिपती आहेत. स्वतःला सांगूया, माझ्या भावनांवर नियंत्रण आहे. योग्य शब्दांच्या आधारे मी स्वतःला योग्य प्रकारे व्यक्त करू शकते. मी अतिशय प्रामाणिक आहे.
मी कायमच सत्यवादी आहे आणि योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता माझ्यात आहे. आता सावकाश भ्रुकुटी मध्यात अर्थात दोनही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करूया. आधुनिक वैद्यकशास्त्र सांगते की 7 ग्रंथींमधील सर्वात महत्वाची अशी पुरस्थ ग्रंथी म्हणजे पिट्युटरी ग्लँड इथेच आहे. तर 2 पाकळ्यांनी युक्त द्वैतातून अद्वैताकडे नेणारा ज्ञानचक्षु अर्थात आज्ञाचक्र ह्याच स्थानावर विराजमान आहे. गर्द जांभळ्या रंगाचे हे चक्र आकाशाच्याही वर अंतरिक्ष तत्वाचे आहे. ह्या बीज मंत्राने जागृत होणाऱ्या ह्या चक्राची स्वामिनी आहे श्री जगदंबा भवानी. स्वतःला सांगूया, मी स्वतः सामर्थ्यवान असून वाईट शक्तींपासून संपूर्णपणे सुरक्षित आहे. प्रकृतीकडून येणाऱ्या सूचना म्हणजेच इंट्युशन्स मला कळतात. माझा माझ्यावर आणि दृश्य अदृश्य अशा ब्रह्मांडावर पूर्ण विश्वास आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवूनही मी भावतल्लीन होऊ शकते. आणि आता सावकाश आपले अवधान मस्तकाच्या वरच्या बाजूने मध्यभागी नेऊया. इथे श्वेत सुवर्ण रंगाचे सहस्रार चक्र आहे. ओम ह्या मंत्राने हे चक्र कंपायमान होते. चिदाकाशातील ह्या चक्राचे स्वामी आहेत परमात्मा शिव. ह्या शिवस्थानाजवळ पोहोचून जीव शिव ऐक्य पावल्यानंतर स्वतःला सांगूया, मी स्वतःच सच्चित आनंद स्वरूप आहे.
मी स्वतःत पूर्ण आहे. मी समाधानी आहे. दिव्य कृपा प्राप्त झालेली मी अत्यंत ऊर्जावान आहे. आणि तरीही ह्या ब्रह्मांडातील सर्व शक्तिमान, सर्व व्यापक परमेश्वरासमोर मी विनम्रपणे नतमस्तक आहे. असतो मा सद्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. शांति शांति शांति. चेहऱ्यावर एक मंद गोड स्मित कायम ठेवून सावकाशपणे तुम्ही तुमचे डोळे उघडू शकता.